सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड ओम ईशावास्यमिदं सर्वं यज्जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा हृदकस्य स्वेदनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा हृदकस्य स्वेदनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे नारायण नारायण. श्री खंडेराय आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांचा विवाह पाली येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचं सौंदर्य याची देही याची डोळा पाहायलाच हवे. पाहूच हा विवाह कसा होतो ते. सजले खंडेराया निघाले खंडेराया वराया पार्वतीचे रूप नवे
ता देरे ना रे नून त दीम दीम तन देरे ना दीम तन देरे ना नून. हो हर्ष मनी तुम तुमला खोश हा गगनी भिडला मल्हारा मल्हारा रे सदा या सकल जगाचा कैवारी हा तूच सदानंदा. निघाला निघाला रे खंडोबा निघाला निघाला रे खंडोबा निघाला निघाला बराया. दीम ता देरे ना रे नून त दीम दीम तन देरे ना दीम तन देरे ना नून. हो हर्ष मनी तुम तुमला खोश हा गगनी भिडला मल्हारा मल्हारा रे सदा या सकल नंदी जगाचा कैवारी नंदी नंदी निघाला निघाला रे खंडोबा निघाला निघाला रे खंडोबा निघाला निघाला बराया. देवा, आपण माझी इच्छा पूर्ण केली. या वरातीसाठी आपणास घेऊन जाणे हे माझे परमभाग्य आहे. तिम्माशेठ, आपल्या सूचनेप्रमाणे वरपक्ष पालीच्या वेशीबाहेर केव्हाही येऊन पोहोचेल. त्यांचे इथे आगमन होण्यापूर्वी आपल्याला हे ठरवायचे आहे की श्री खंडेराय इथे आल्यानंतर सर्व विधी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार आहे. परंतु हे जर त्यांना कळले तर कुठला अनिष्ट प्रसंग घडायला नको. परंतु या विवाहाचे दायित्व काही अंशी माझ्यावरही आहे, म्हणून मी आपणास हे सांगतो आहे. त्याचं काही कारण सांगू शकाल का आपण? नाही, हे काम जो कोणी करेल तो विश्वासातला हवा. ह्याची कुठेही वाच्यता होता कामा नये. मला वाटतं आपण हे कार्य लतिकाला करायला सांगू. लतिका, तू हे काम करशील? हो, आपण जे सांगाल ते मी करेन.
फुलांच्या माळा आणल्यात अजून हा ये बानू अगं दाराला तोरण नका व्हायला लावाया. अरे ती मंजी म्हणली होती की मी आल्यावर लावते पण अजून आली बी नाही हाय ती आणि बा अजून लई काम हाय ते समजा झाल्यावर मी नंतर लावते. आता हाय का अगं म्या लावतो की तोरण हा? असा किती वेळ लागणार आहे त्याला. ये बानू आकडे ये बघ कसं दिसतंय या. छान दिसतंय. बानू तुझे लय उपकार आहेत बघ माझ्यावर. अरे काय बोलतोयस. अगं होय ग अगं तुझ्यामुळं मला खंडोबाचं दर्शन होणार आहे. तू हायस म्हणून समजा झालं बघ. हा तुझं आपलं उगा काय बाय. हा बा मी पुण्यांदा तुला एकदा सांगते बघ वस्तीवर ह्यातलं कोणाला काय बी कळू देऊ नगस. अरे खंडोबा स्वतः तसं म्हणलेत मला की कोणाला कळलं तर ते घरला येणार नाहीत बघ. अगं मी नाही सांगणार कोणाला हा? अगं कधी एकदा खंडोबा आपल्या घरला येतात ना असं झालंय बघ मला. मला बी. याआधी मी तुला सांगितल्याप्रमाणे तू पालीला खंडोबाच्या विवाहाला जातोयस. कोणतंही रूप घेण्याची मायावी शक्ती तुझ्याजवळ आहे. तिथे तुला कोणतंही युद्ध करायचं नाही तर केवळ खंडोबानी म्हाळसाला दिलेला तो सुवर्ण दर्पण चोरून आणायचा आहे. हे सगळं तुम्हाला याआधी सांगितलंस. आता मी तिथे जाऊन कोणाचं रूप घेऊ हे सांग. म्हाळसाची प्रिय मैत्रीण आहे लतिका. तिचं रूप घे म्हणजे काम सोपं होईल. पण मग तिथे जाण्याआधी लतिका कशी दिसते हे मला एकदा दाखव. जा यशस्वी होऊन ये. तो सुवर्ण दर्पण माझ्या हाती येताच प्रत्येक क्षणी मी त्या खंडोबाला पाहू शकतो आणि माझं युद्ध मी कसं करायचं हे ठरवू शकतो. तू रंगा अरे काय नाही मगापासून बघतोय तू आमच्या संग बोलायचं सोडून सारखं एकटं त्या बानूच्या वाड्याकडे काय बघतोय सर. हा नाही ती बानू बाहेर आल्यावर सांगतो की तुला. अक्कल कुठं आहे तुझी म्हणजे अरे तिला बघाय मी तिकडे बघत नाही. जरा नीट बघा की तकड. आज कोणचा सण नाही कोणची पूजा नाही तरी बी बानून तिचा वाडा का सजवला असेल बर. पर म्या काय म्हणतोय अरे असेल तिचं काय बाय आपल्याला काय तवा. तुम्हाला काय बी नसेल. 'माझं लगीन होणार आहे तिच्या संग.
मग मला कळाय ना ग वय. काय म्हणलास तुझ आणि तिच्या संग लगीन? अरे हसतायस काय फिकी फिकी? म्हणजे काय म्हणजे लय घाईतच दिसतेस. कुठे चाललीस? तुला काय करायचं? आता नीट सांगताय ना वय. नीट विचारल्यावर नीट सांगावं. बानूच्यात चालली हाय का? मला वाटलंच होत. नाही जा की, मी कुठे नाही म्हणतोय. पर काय ग म्हणजे आज काय सण नाही, कोणची पूजा नाही, मग बानून एवढा वाडा का सजवला असेल ग? तुला कशाला रा नसत्या चौकशा? असल तिचं काय बाय. अगं मला कळलं नाही म्हणून विचारलं तुला. आता तुझ्याशिवाय तिची कोणची काम होती ती का? हाय का नाही? मग तू आहेस म्हणून तिची समधी कामं होती ती. अगं काय अगं म्हणजे किस्त करतेस ग तू? आज कोणची काम करायची आहे ती? अरे काय सांगू बाबा तुला, आज लई काम आहे ती. जेवण बनवायचं हाय, बेलाची पानं घेऊन जायची हाय, आणि अगं बाई तोरण बी लावायचं आहे दाराला. होय का? तुझ्याशी बोलत बसले की झाली समधी काम. चल भाई बाजूला. घराला तोरण, हार, बेलाची पानं, जेवण म्हणजे नक्कीच कुणीतरी बानूच्या जेवा येणार आहे. पर असं कोण येणार आहे ज्याच्यासाठी बानून एवढा वाडा सजवलाया? सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. मी, माझे कुटुंबीय आणि जमलेले सर्व लोक यांच्या वतीनं आपले पालीत स्वागत करीत आहे. पालीच्या या सीमेवर प्रथम आपण सीमांत पूजन करून घेऊया. सदानंदाचा सदानंदाचा. विवाह विधीच्या सुरुवातीला आपल्याला फेटा अर्पण करायचा आहे. आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती.
सदानंदाचा येळकोट येळकोट. म्हाळसा तुझे हे आलेत म्हटलं आणि सोबत इतकी माणसं आहेत की पालीचे हे पठार भरून जाणार आहे. अगं नुसतीच पाहतेस काय माझ्याकडे? तुला नाही का पाहायचं त्यांना? पाहायचंय ना. आपण सर्वजण खूप दूरचा प्रवास करून जेजुरी येऊन येथे आला आहात, तेव्हा आता आपण सर्वांनी विश्रांती घ्यावी. विवाहपूर्व विधी सुरू झाल्यानंतर मी स्वतः आपल्याला निमंत्रण देण्यासाठी इथे येईन. आता या क्षणी मला विश्रांती घेण्यापेक्षा म्हाळसेला भेटावंसं वाटत आहे. एकदा विवाह विधी सुरू झाले की आमचं बोलणं होऊ शकणार नाही. जशी आपली इच्छा. म्हाळसा आता झालं सगळं. आता तू त्यांच्या समोर असणार, सर्व विधी होणार आणि आज संध्याकाळपर्यंत तू खऱ्या अर्थाने त्यांची झाली असणार आहेस. कसं वाटतंय? कसं सांगू कळत नाहीये ग. सगळं नीट पार पडावं म्हणजे झालं. सगळं अगदी छान पार पडेल. पण तू काय इतकी काळजी करते आहेस? कशा आहात? सगळ्यांनी सजवलं एवढं छान. बरं वाटलं तुम्ही आलात. तुम्हाला पाहून खूप छान वाटलं. अगं आल्या आल्या तुला भेटायचं म्हणत होत्या. बरं तुम्ही बसा हा, मी आलेच. लतिका, आपण थोडी बाहेरची कामं करूया. आज आम्ही तुम्हाला जेजुरीला घेऊन जाणार. पण तुम्ही मला अशा आहोजाव का करता आहात? कारण आता तुम्ही खंडेरायांच्या अर्धांगिनी होणार आहात. एवढ्या प्रचंड राज्याच्या सम्राज्ञी होणार आहात. हो, पण म्हणून काय झालं? आता मलाही तुम्हाला आहोजाव म्हणावं लागेल. अगं आम्ही सगळे आहोतच तुझ्यासोबत. काहीही लागलं तरी मला विचार. आणि आज दिवसभर मौन ठेवायचं. तशी कोणावरही रागवणार नाहीसच तू, पण अगदी मनात देखील राग येऊ द्यायचा नाही. तसं प्रसन्न आणि आनंदी राहायचं. हो, पण उगाच मनात हुरहुर वाटते. कळत नाही का? अगं विवाह ही वेळच अशी आहे की कुठल्याही स्त्रीला हे जाणवणारच. तुम्ही यांच्यासोबत आहात म्हणून मला चिंता नाही. यांनी मला सांगितलं की विवाहाची पूर्ण तयारी तुम्हीच केलीत. मी केवळ निर्णय घ्या असा आग्रह धरायचे. एक खरं सांगू, आज तुम्ही दोघे
खूप सुंदर दिसत आहात. सांग, काय हवंय तुला? काय मागावं कळना झालंय. तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा माझ्या घरला यावं. माझ्या हातनं तुमची सेवा व्हावी. मला असं वाटतं की मी तुम्हाला जेवायला घालावं. एवढंच ना? कधी बी आजी. ठीक आहे, ह्यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. सदानंदाचा सदानंदाचा हे प्रभो, प्रत्यक्ष श्री महादेवांचे प्रतिरूप असलेल्या श्री मार्तंड भैरवांच्या विवाहाचे पौरोहित्य करण्याची आज्ञा असावी. आपणच दिलेल्या यथाशक्ती यथा ज्ञानाने हा विधी पार पडावा असा आशीर्वाद असावा. पौष पौर्णिमेच्या आजच्या या मंगल मुहूर्तावर आपण विधींची सुरुवात
श्री गणेशाचे स्मरण करून करूया. हरिः ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे पदो मम आहमजानि गर्भोधमात्वमजासि गर्भोधम्. बानू एकदाच काय ते सांग बाई, नाही तर हे करू का ते करू असं नका करू. अगं जरा दमकी. मी सांगितलं ना व, मी समजा ठरवलं हाय बघ. शेवटी बेट ठरला तर हा, त्यामुळे उगा बोलू नगस मला. हे बघ, सगळ्यात आधी भाकऱ्या कराया घ्यायच्या हाय. कालवणाला पालेभाजी हाय. आता कोरड्यास काय करावं ते मला कळना. मग म्या वांग्याचं भरीत करायचं ठरवलं हाय. घोडाला पुरण करू आणि तोंडी लावायला हायच मिरचीचा ठेचा. खंडरासने आवडल बाई हे. का नाही, हे समजा मी त्यांच्यासाठीच करते ना. आणि आपल्या भक्तानं एवढं मनापासून केलंय म्हणल्यावर आवडणार नाही होय त्यांना. नक्की भक्तच हवं म्हणजे अरे रे वा वा वा. काय प्रेमाची भांडणं म्हणायची का काय? आणि बानू आज कोणचा सण मानायचा? ए रंग्या, तुला मग सांगितलं ना व, हा कशा नसत्या चौकशा. बरं राहिलं नाही पर वस्तीवलं लोक विचारतेलच की कोण येणार आहे म्हणून. रंग्या, अरे कशाला आला आहेस आता? काही काम नाही होय तुला? आणि काही नसल ना तर जा आपल्या घरला जा. अगं बानू, आता घरला बसलो काय ना हात बसलो काय एकच की. बानू मला तरी सांग की कोण येणार आहे? ए बानू वय. अरे गप जा तो नाही घाल. अगं नको येतोय गप. बानू खंडोबाची पूजा करतीया म्हणजे तिला प्रसन्न होऊन खंडोबा येणार आहे ती का काय? बानू, तू सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. वेग आता जा तू आणि समध्या वस्तीला घेऊन येतो खंडोबाच्या दर्शनाला. आता आपण देवाचा मधुपर्क विधी करूया. मधुपर्को मधुपर्को मधुपर्काः प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि. कंकण गणपति पूजन. कंकण गणपति देवताभ्यो नमः. सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि. अक्षतान् समर्पयामि. कंकण गणपति देवताभ्यो नमः. तेन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलः. तेन तवां प्रतिबध्नामि रक्षैमाचलमाचलो.
चोदापदनन्दाक्षाय नाहिरण्यकुंशतानीकाय सुमनस्यमानाः तन्म आवदनामि शतशारदाय युग्माञ्चरदृष्टिर्यथा तं पत्नीभिरनुगच्छेम देवाः पुत्रैर्भ्रातृभिरुतवा हिरण्यैः नाकङ्ग्रभणानाः सुकृतस्य लोके तृतीये पृष्ठे अधिरोचने दिवाः वधुवरायो शिवा आपः सन्तु शिवा आपः सौमनस्यमस्तु अस्तु सौमनस्य गन्धा पान्तु सौमङ्गल्यञ्चास्तु अक्षता पान्तु आयुष्यमस्तु पुष्पाणि पान्तु सौश्रियमस्तु दक्षिणा पान्तु बहुदेयञ्चास्तु अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुतराः समधी काम झाली, जेवणाची बी तयारी झाली आणि हो खंडोबासनी बसाया घोंगडी बी काढली या. समजा पाणी बी भरून झालं या. समजा सजून बी झालं या. आता काय बी राहिलं नाही बघ. होय, खंडेरे आलं की त्यांनी नमस्कार करू आणि जेवाया देऊ. भरत्या रंगाला कळलंच की. अगं उगा काय बाई विचार करू नगस. समद्यांसनी माहित आहे तू खंडेऱ्यांची भक्त आहेस ते, म्हणून त्यानं उगा आपला अंदाज बांधला असल. नाही म्हणजे आपण हे समद केलं या, पण खंडोबा आलंच नाही तर. नाही, असं नाही होणार. त्यांनी मला वचन दिलं आहे की ते येणार आहेत. ते नक्की येते, बघ तू. परितवा गिर्पनो गिर इमा भवन्तु पिशवताः वृद्धायुमनुवृद्धयो जुष्टा भवन्तु जुष्टयाः उशिकशिकविरङ्घारिरसि पम्भारिरवस्यूरसि दुवस्वाञ्छुन्ध्यूरसि मार्जालीयाः सम्राडसि क्रेशानुः परिखद्योऽसि पवमानो नभोऽसि प्रेतकवामृष्ट्योऽसि हव्यसूदनरेतधामासि स्वरज्योतिः मांगल्ये तंतुनानेन मांगल्यतंतुनानेन मम मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे त्वं जीव शरद शतं मंगळसूत्र घाला. ओम भुवः स्वाहा ओम स्वस्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा. ओम भूः स्वाहा.
स्वाहा देवा, मी ह्या राज्याचा प्रधान आहे, परंतु म्हाळसा देवींचा बंधू या नात्याने मी आपणास असे सांगू इच्छितो की आपण माझ्या बहिणीचा सांभाळ नीट कराल. देवा, आपण आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीच, परंतु बंधूच्या काळजीने मी आपणास एक आठवण करून देऊ इच्छितो की पती म्हणून आपण आपली सर्व कर्तव्य नीट पार पाडावीत. बंधुराज, आपण सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला वचन देतो की म्हाळसेला प्रेमाने वागवेन आणि पती म्हणून सर्व कर्तव्य पार पाडीन. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 म्हाळसा विवाह होणार हा माझा शब्द आहे. आणि तुला कसले वचन हवे? तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत माझे राहाल. प्रतिपदसि प्रतिपदेत्वानुपदसि अनुपदेत्वा सम्पदसि सम्पदेत्वा तेजोसि तेजतेत्वा स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. आला का खंडोबा? अगं कवा येणार आहे? पुन्हा डोक्यावर यायला लागली. मला कळलं खंडोबा येणार आहे म्हणून मी आली. बानू, सांग की समजेसनी कवा येणार खंडोबा? सांग की कवा येणार आहे खंडोबा? काय रे विचारा की येणार आहे खंडोबा? कधी येणार आहे खंडोबा? हा बोल 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 बोला, मला बी दर्शन घेऊ दे. हा खंडोबाला बघायचंच आहे आम्हाला. मला बी दर्शन घ्यायचं आहे खंडोबाचं. पदेत्वानुपदसि अनुपदेत्वा सम्पदसि सम्पदेत्वा तेजोसि तेजतेत्वा स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. देवानो यथा सदमितवृधे असन्नप्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमतिर्यजूयतां देवानां. मी तुला असे वचन देतो की आपल्या नात्यामध्ये मी तुला जी वचने दिली आहेत त्याप्रमाणेच वागेन. जर तुला त्याचा विसर पडला तर तूच ते समजून घे, परंतु तुझ्या मुखातून बाहेर पडलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही दिव्यातून जायला तयार आहे.
आतापर्यंत आपल्याला कोणतेच वचन दिले नाही. एक वचन दिलेस तू म्हाळसा, जे वेळ आल्यावर तुला आठवेल. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. तान् पूर्वयानि विदाहु मोहे भयं भगं मित्रमदितिं दक्षमद्रिदम् अर्जमानं वरुणको सोममश्विना सरस्वतीनाः ध्रुवासि ध्रुवोऽयं यजमानोऽस्मिन्नायतने प्रजया पशुभिर्भूयात् घृतेन दिया वा पृथिवी प्रोर्णुवाथाम्बायोऽभ्यस्तोकानामग्निराज्यस्य वेत्तु स्वाहा. म्हाळसाने कालपासून कडक उपवास केलेला आहे. घास भरवल्याचा कार्यक्रम झाला की तिला बरे वाटेल. हो, अक्का आणि माझी सगळी तयारी झालीये. सगळे विधी अगदी व्यवस्थित पार पडले. आता मंगलाष्टक झाली, अक्षता पडल्या की झाले. अहो असे नाही, विवाह झाला की नववधूसाठी अनेक संस्कार हे केलेच जातात. अन्नपूर्णा प्रसन्न व्हावी आणि दोघांनी आनंदाने अन्नाचं सेवन करावं म्हणून हा विधी. आजच्या दिवसाप्रमाणे ह्यानंतरही आपण माझ्या बहिणीला पंचपक्वान्नांचा घास भरवावा. म्हाळसा, आमच्या खंडेरायांना पंचपक्वान्नांप्रमाणेच भाकरी आणि मिरचीचा ठेचा देखील आवडतो. हा, त्यामुळे यापुढे तुला त्यांच्या आवडीचे पदार्थ लक्षात ठेवावे लागतील. देवा, आता आपण पहिला घास म्हाळसा देवींना भरवावा. असं कसं? पहिला घास म्हाळसेनं खंडेरायांना भरवावा. नक्की काय ते ठरवा, नाहीतर तुम्हा दोघांना एकमेकांना घास भरवावा लागेल. प्रथम आपण वधूला घास भरवावा. थांबा. आधी उखाणा, मग घास भरवण्याचा कार्यक्रम. भूमीवरती वेदिका मांडली, मंडप झाला आकाशाचा. म्हाळसेचं नाव घेताच रस झाला आनंदाचा. म्हाळसा,
आता तुला उखाणा घ्यायचा आहे. मी काय घेऊ? अगं तुला जमेल तसा घे उखाणा. ओळख झाली कैलासाची, दर्शन झाले मानस सरोवराचे. ओळख झाली कैलासाची, दर्शन झाले मानस सरोवराचे. पालीहून जेजुरीला जाताना नाव घेते खंडेरायांचे. देवा खंडोबा, तुम्ही आज माझ्या घरला येणार हायसा म्हणून मी सकाळपासून पाण्याचा एक घोट बी न पिता सारा वाडा सजीवला हाय. तुमच्यासाठी जेवण केलं हाय. मी तुमची वाट पाहतीया. सूर्यास्त अगोदर तुम्ही येणार असं म्हणला होता सा. पर आता समध्यासनी कळलंय की तुम्ही येणार हायसा. आणि तुम्ही म्हणला होता का कुणाला कळलं तर तुम्हासनी येता येणार नाही. पर मी स्वतः काय कुणाला सांगाया गेले नाही. तुम्ही जाणता जी तुम्ही कधी येणार हायसा. देवा खंडोबा, मी तुमची वाट पाहती हाय बघा. ही वेळ येणार असं आपण बोललो होतो. मला बानूकडे जावंच लागेल. परंतु ही योग्य वेळ नाही. आपण दुसरा कुठला तरी पर्याय सुचवा. भक्ताला दिलेलं वचन मोडणं हा एकमेव पर्याय आहे. नाही प्रधानजी, मी माझ्या भक्ताला दिलेले वचन मोडणार नाही. परंतु सर्व विधी झाले आहेत. आता केवळ मंगलाष्टक राहिली आहेत. तुम्ही जर नसाल तर ते सर्वांना कळेल. म्हाळसेला तिच्या आई वडिलांना आम्ही काय उत्तर देणार. देवा, आपली काय इच्छा आहे? प्रधानजी, मी बानूकडे जातो. तोपर्यंत तुम्ही इथली परिस्थिती सांभाळा. तुम्ही बानूकडे वचनपूर्तीसाठी जा, परंतु फार वेळ लावू नका. याच माझ्या मनुष्य रूपातील असे देवत्व आणि शिवत्व माझ्यासाठी वापरतोय. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्यापैकी कुणीतरी श्री खंडेरायांवर लक्ष ठेवणे किती आवश्यक होते ते. अहो, पण आता करायचं काय? हे पहा, गोष्ट फार गंभीर आहे. परंतु मला असे वाटते की आपण सगळ्यांनीच थोडा वेळ थांबून वाट पाहायला हवी.
अहो असं कसं बोलता तुम्ही? विवाह स्थळातून प्रत्यक्ष खंडेराय कुठे गेलेत ही साधी गोष्ट आहे का? आता बाहेर लोकांना तोंड देणं किती अवघड होईल. आपण बाहेर जाऊन बोलूयात. लतिका इकडे ये. मागे काय कुजबूज चालली होती तुमची? काय झालं लतिका? तुम्ही सगळे माझ्यापासून काही लपवताय का? नाही अगं, तसे काही नाही. आणि आम्ही सगळे असताना तू कशाला काळजी करते आहेस? लतिका काय झालंय? तू मला सांगणार आहेस की नाही? म्हाळसा, श्री खंडेराय विवाहस्थळ सोडून गेले आहेत आणि ते कुठे गेले आहेत हे कोणालाच ठाऊक नाही. मी इथे गौरीहाराच्या पूजेला बसलेली असताना ते विवाहस्थळ सोडून कसे जाऊ शकतात? काय रे रंग्या, उगा काय बी बोलतोय? मन खंडोबा घरी येणार आहे बानूच्या. कुठे आहे खंडोबा? कुठं आहे म्हणजे आता ती म्या कसं सांगू? देव गेले जेजुरा. बाबा कंच म्हणायचं पाहुणं. बाबा म्हणालो या. अरे इथं खंडोबा येणार आहे असं कळलं तो त्यांना बघायला तो. कुठे खंडोबा? हे बाबा ये ये. अरे कुठं काय बाबा? हा? या तर म्हणतोय खंडोबा येणारच नाही. थांबा ना, थांबा की. कशाला? ह्यो का मला ठावाय. खंडूबाई येणार म्हणजे येणार. जाऊ नका कुणी आहे. बानुवासी कोठरी. चला रे, काय खंडोबा येतोय? चला चला चला. आता रे न्यारी मार्तंड बनणारे. बानू, मी पाड्यावर जातो आणि खंडोबा कुठे दिसतोय का पाहून येतो. मी आधी जाते आजा संग. थांब राजा, मी आधी येते. खंडोबा हा तो येणार आहे ते खरं आहे ना? आता पुराण ठाव बाबा. मला तरी वाटलं होतं का येतील म्हणून. तर आता असं वाटायला लागलंय का खंडोबा काही येत नाही बाबा. अजून समधी वस्ती माझ्या हसायच्या आत निघायला पाहिजे इथनं. अय बाबा, हो तू अजितनं आलायस का नाही तर निघून जा आता. हा काय आता खंडोबा काही येणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा तू जा आपला गाठला बर का. मी बी आपला जातो बर का बाबा. हा चला बाबा, उग त्याच्या माग जायला. देवा, समज केलं बघा. आता तरी मला तुमच्या मूळ रूपात दर्शन द्यायची.
आपला विवाह विधी सुरू असताना तुम्ही विधी मंडप सोडून गेलात. तुम्ही असं वागू शकता यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्या आई वडिलांची काय अवस्था झाली आहे. सगळीकडे ही बातमी कळाली तर लोक कुजबुजणार. त्यांच्या प्रश्नांना आई वडील तोंड देणार. हे सगळं कशासाठी? असं कोणतं काम आहे त्यासाठी तुम्हाला जावं लागलं? मला काय वाटेल याचा विचार तुम्ही केला नाही? माझ्यासाठी ही घटना साधी नाहीये. तुम्ही असं न सांगता मंडप सोडून गेलात मला आवडलं नाही. आणि तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्ही कुठे आणि का गेला होतात. या क्षणी माझ्याकडे सुवर्ण दर्पण हवा होता. म्हणजे मला कळालं असतं की तुम्ही कुठे आहात. पण तो दर्पणही तुम्ही बंद पेटीत ठेवायला सांगितलं. हे गौरी पूजन सोडून मला उठता येत नाहीये. मी तुमच्यावर खूप रागावले आहे. देवा, मला तर असं वाटत होतं की तुम्ही माझ्याकडे येणारच नाही. कुणास ठाव, पर त्या रंग्याला कळालं की तुम्ही माझ्याकडे येणार हायसा आणि त्याने साऱ्या वस्तीला जमवून आणलं. बानू, या सगळ्यांपेक्षा तुझी भक्ती श्रेष्ठ आहे हे विसरू नकोस. तुझ्या या भक्तीमुळे मला येथे येणे भाग होते. मला माझं वचन पूर्ण करायचंच होतं. बानू, मी इथे तुझ्या घरी आलेलो कोणालाच दिसणार नाही. काळजी करू नकोस, कारण मी तुझ्या घराभोवती एक मायाजाळ उभं केलं आहे. त्यामुळे मी कोणालाच दिसणार नाही. काळजी करू नकोस. देवा, मला तुमची सेवा करू द्या जी. या, हा माझा वाडा. या जी. देवा, तुम्ही मोठं राज हायसा. पर म्या माझ्या परीनं जमल तसं हे समज केलं आहे बघा. काही चूक झाली तर पदरात घ्या जी. देवा, तुम्ही बसा जी, मी आलेच. मायानंदा, हो शांत व्हा. असे रागावून कसे चालेल? अहो, ही काय पद्धत झाली का? लतिकानी मला सांगितलं म्हणून मला कळालं. विवाह स्थळातून खंडेराय असे जाऊच कसे शकतात? अहो, ते परत येतील. आणि ते परत आलेच नाहीत तर? लक्ष्मी देवी आणि प्रधान जे आहेत ना आपल्या समोर, आपण काही काळजी करू नका. माझ्या मायसाचं काय होईल कुणास ठाऊक. विवाहातच ही परिस्थिती आहे. पुढे तिला काय काय पाहावे लागेल कुणास ठाऊक. आपण जरा हळू बोलाल का? हे जर म्हाळसाने ऐकले तर तिला खूप वाईट वाटेल.
बाशी गोजरी लई न्यारी गोजरी लई न्यारी खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव खंडेराया ध्यानी मानी सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा ध्यानी मानी सदा शिव खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझं भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव देवा म्या माझ्या परीनं हे जेवण केलं आहे तुम्हासनी आवडल असं मला वाटलं जेवणात काही कमी असेल तर गोड मानून घ्या जी नाही बानू, तू हे जे पदार्थ केले आहेस ते सर्व माझ्या आवडीचेच आहेत. आता आपण काय करणार आहोत? खंडेरायांची वाट पाहूया. परंतु एव्हाना त्यांनी यायला हवं होतं. आतापर्यंत सगळ्यांना कळलं असेल की खंडेराय विवाहस्थळी नाहीत. आपण एवढे शांत कसे? खंडेराय जरी बाणाईला भेटायला गेले असले तरी म्हाळसा देवींशी त्यांचा विवाह आहे हे ते विसरणार नाही. हो, परंतु तोपर्यंत इथे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं सोपं नाही. मलाही त्याचीच काळजी आहे. परंतु मला खात्री आहे खंडेराय वेळेत येतील. बाणाईने काही मागितलं आणि आपल्या भोळ्या सदाशिवांनी त्यांना काही वचन नाही दिलं
म्हणजे झालं. पण तसं झालं तर अनर्थ होईल. पाहूया काय होतंय ते. बानू, मला आता निघायला हवं. तेव्हा आत्ताच आला सण लगेच चाललात? हो, परंतु बराच वेळ झाला. तुला कळलं नाही ते. बानू, मी माझ्या भक्तांना दिलेले वचन कधीच मोडत नाही. मी तुला वचन दिले होते की पौष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या आधी मी तुला भेटायला येईन, आणि म्हणून मी आलो. तेव्हा पर मला असं वाटतं की मी अजून तुमची सेवा करावी. माझं मन भरलं नाही जी. मला समजतंय ते, परंतु बानू, तुला माहितीये मला का जायला हवं ते? का जी? आज पालीला माझा विवाह आहे. सर्व विधी झाले आहेत. आता मंगलाष्टक सुरू होतील. माझी अर्धांगिनी आणि सगळे जण माझी वाट पाहत असतील. मला जायलाच हवं. सांग, तुला काय हवं? ठीक आहे, येतो मी. शुभम भवतु. तुला माहितीये मला का जायला हवं ते? आज पालीला माझा विवाह आहे. सर्व विधी झाले आहेत. आता मंगलाष्टक सुरू होतील. माझी अर्धांगिनी आणि सगळे जण माझी वाट पाहत असतील. बानू, अगं समधी वस्ती पालती घातली मी. हा, कुठं कुठं शोधलं नाही म्हणून सांग तुला. पण खंडोबा दिसलंच नाही ग. खंडोबा आलं नाही म्हणून माझ्या पोरीचा हिरमोड झाला आहे. लईच आस लावून बसली होती ती येण्याची. आता काय करावं?
हे पोरी असं विचार करत बसू नगस ग, भांडणं लावून घेऊ नगस. मंगलाष्टकांच्या मुहूर्ताचा वेळ येऊन ठेपला आहे आणि आपण देवी, आपण तयार व्हा देवा. आम्ही आपली बाहेर वाट पाहतो. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मी इथे नसताना इथली परिस्थिती हाताळणे आपल्याला कठीण गेले असेल ह्याची कल्पना आहे मला. यावर आपण नंतर बोलू. आधी कृपया आपण तयार व्हा. दैत्य कुळातल्या तुम्हा सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? आपण काय करतोय हेही तुम्हाला कळू नये. तुम्ही सगळे निर्बुद्ध आहात का? मी तुला ओळखलंय. तू मला ओळखलं आहेस की नाही मला ठाऊक नाही. तुला काय शिक्षा द्यावी? ज्या क्षणी तुला इथे येण्याची बुद्धी झाली त्या क्षणी तुझ्या विनाशाला सुरुवात झाली. तुझी शिक्षा एकच की यापुढे तू भ्रमिष्ठासारखा फिरशील. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळु मरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवुरं लेण्याद्रौ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेहरं उदरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं. वधुवर्यो शुभं भवतु सावधान. वधुवर्यो शुभं भवतु सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळु मरुडं विनायकमां चिन्तामणिस्तेउरं लेण्याद्रौ गिरिजात्मकं सुभरदं विघ्नेहरम् उदरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलम् वधुवर्यो शुभं भवतु. नारायण नारायण. प्रत्यक्ष शिव आणि शक्तीच्या मिलनाचा सोहळा साजरा होत असताना मी तिथे नाही असं कसं होईल? वधुवर्यो शुभं भवतु सावधान. वधुवर्यो शुभं भवतु सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्बदी वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्ण पूर्ण जलही समुद्र सरिता कुर्वन्तु मंगलम. वधूवर्यो शुभं भवतु सावधान. तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहुगौ स्मरामि शुभमंगल सावधान. साजतवं रागतवं आसतवं रङ्गकरिति ध्यासतवं छन्दतवं गन्धतवं धुन्दकरिति याहि जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी. बानू, तू दुःखी होऊ नकोस. ही तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला शोभत नाहीत. मी लवकरच येईन तुला भेटायला.